तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आम्ही बनवत आहोत खरवस। ज्याला कोणाला माहिती नसेल तर त्याच्यासाठी सांगते। जेव्हा गाई म्हस एखाद्या वासराला जन्म देते तेव्हा तिचं जे पहिलं दूध असतं त्याला चीक म्हणतात आणि त्याचा हा बनतो खरवस। तर आपण इथे घेतला आहे पावशेरपेक्षा थोडासा जास्त असा चीक आणि पावशेर चिकासाठी आपण इथे घेतला आहे अर्धा वाटी गूळ आणि अर्धा वाटी साखर आणि 1 लिटर असं दूध। तर चला आता आपण गूळ आणि साखर हे दुधात टाकून मिक्स करून घेऊ आणि हाताच्या साहाय्याने त्याला एकजीव करून घेऊ। तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण ह्यात चीक ओततोय आणि तुम्ही बघू शकता की चांगला आपण एकजीव केल्याने त्याचा कलर कसा बदलला आहे। तर आता आपण चीक टाकल्यानंतर आपण त्याला चांगलं हलवलं आणि त्याच्यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे। तुम्ही पण टाकू शकता तुमच्या स्वादानुसार आणि चांगलं हलवायचं। त्याच्यानंतर आपण कुकरला लावूया। आम्ही 2 पातेल्यामध्ये केलं होतं कारण एकामध्ये पुरला नाही तो। सो कुकरला लावला 4-5 शिट्ट्यामध्ये हा शिजतो। तर आता बघा आमचा चीक मस्तपैकी शिजून झालेला आहे आणि हा थोडासा पिवळा दिसत आहे कारण की ह्याच्यामध्ये आम्ही गुळाचा वापर केलेला आहे। सो त्याच्यामुळे ह्याचा कलर थोडासा वेगळा आहे। नाहीतर नॉर्मली काही लोक साखरेमध्ये बनवतात त्याच्यामुळे तो पांढरा असा दिसतो। सो आणि बघा किती मस्त अशा वड्या निघाल्या आहेत। तर आता मी खाऊन मस्त एन्जॉय करते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आतासाठी बाय।